गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखून शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने गोगलगाय निर्मूलनाची घेतली मोहीम हाती। गोगलगायीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। वेळेतच गोगलगायीचे निर्मूलन व्हावे यासाठी कृषी विभागाने आता कृषी सहाय्यकांच्या मदतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन एकात्मिक पद्धतीने गोगलगाय निर्मूलनाची कार्यवाही सुरू केली आहे। आम्ही इथं बेवनळवाडी येथे शेतकऱ्याची बैठक घेऊन सगळ्यांना हे गोगलगायीबद्दल सविस्तर माहिती दिली। त्याच्यानंतर फील्डवर प्रत्यक्ष दाखवण्यासाठी, प्रत्यक्ष सर्वे करण्यासाठी आम्ही इथं आलो असता आम्हाला श्री गोपीचंद पाटील यांच्या शेतात आला असता बांधावरच आपल्याला पाऊल ठेवल्याबरोबर तर गोगलगायी दिसल्या। आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लहान गोगलगायी अंड्यातून बाहेर आलेल्या, लहान वयाच्या दिसल्या, मोठ्या दिसल्या, त्याच्यानंतर फिरत असलेल्या दिसल्या, त्याच्यानंतर त्यांचं फलन होत असतानाचं ग्रुपमध्ये फलन होतंय त्यांचं ते सुद्धा तिथं आपल्याला इथं दिसलं। इथं दिसणाऱ्या ह्या 10-20 गोगलगायी ह्या 10-20 गोगलगायी नाहीत, 10-20 गुणिले ते 150चा सरासरी 150चा हिशोब केला धरला तर त्या 20 गोगलगायी म्हणजे 3000 गोगलगायी आहेत। आणि ह्या प्रमाणामध्ये जर इथं उद्रेक झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं। कोळे पानं खाऊन, कोळ्या सोयाबीनचं रोपं खाऊन नुकसान होऊ शकतं। आणि म्हणून ह्याचं नियंत्रण अत्यावश्यक आहे। ह्याचा उपद्रव इतका होऊ शकतो की मागच्या 2 वर्षापूर्वी शासनाला शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान द्यावं लागलं होतं। तर त्याच्यामुळं हे वेळेत नियंत्रण होणं ते करणं हे गरजेचं आहे। कृषी विभाग असो आणि ह्याच्याबद्दल कृषी विभाग मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतो आहे। त्याचाच भाग म्हणून मी आमचे कृषी सहाय्यक लोक सगळ्या फील्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांना सकाळी भल्या पाटेपासून हे कामात लागलेले आहेत आणि ते योग्य वेळी जाऊन ती सर्वांना माहिती पुरेशी पोहोचवत आहेत। जर या स्टेजमध्ये जर एकात्मिक गोगलगायीचं एकात्मिक नियंत्रण करत असताना या अवस्थेमध्ये जर वेचून काढलं तर खूप थोडक्या प्रयत्नामध्ये गोगलगायीचं नियंत्रण होऊ शकते। गोगलगायीचं एकात्मिक नियंत्रण करण्याच्या पद्धतीमध्ये जर समजा शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि हा जर वापर करायचा असेल तर त्याच्यामध्ये खोल नांगर टापायला विषय येतो। त्याच्यानंतर पाऊस पडल्याबरोबर गोगलगाय बाहेर पडते, त्यावेळेला त्यांचं मेटिंग होत असताना किंवा होण्यापूर्वी त्यांचं वेचून नियंत्रण करावं। त्याच्यात गुळाच्या पाण्यामध्ये भिजवलेले भोरगे ठिकठिकाणी टाकून तिथं गोळी वगैरे टाकून ओलसर वातावरण तयार करून तिथं जमा झालेल्या गोगलगायी सकाळी सकाळी त्या जमा करून नष्ट करणे हा एक उपाय त्याच्यामध्ये येऊ शकतो। चुन्याच्या फक्कीचा वापर करून गोगलगायीला नियंत्रणात आणता येते। आणि त्याच्यासोबत स्नेल स्किल हे एक बाजारामध्ये औषध आलेलं आहे। त्या औषधाचा 1 किलोचं हिशोबानं जर समजा तुम्ही ते वापर केला तर त्याचं नियंत्रणात येऊ शकते। मात्र हे जर ह्या एका एकरला 1000 रुपये जर तुम्हाला खर्च होत असेल तर या इथलं 500 एकर जमीन आहे तर 5 लाखाचं साधारणपणे इथं औषध लागू शकते। आणि हे जर समजा गोगलगायी बाहेर पडल्याबरोबर जर समजा आपण पहिल्या 5-6 दिवसामध्ये जर वेचून काढल्या तर ह्याचं नियंत्रणात येऊ शकते आणि हे 5 लाखाचं नुकसान जो ह्याच्यावर खर्च होणार आहे तो वाचू शकतो। म्हणून शेतकऱ्याला माझं आव्हान असणार आहे की शेतकऱ्यांनी या सगळ्या एकात्मिक पद्धतीचा वापर करावा। जर गरज पडलीच तर खर्चिक उपाय वापरावेत। त्या अगोदर आपण हे गोगलगायी वेचण्याचा कार्यक्रम राबवावा। आणि हे करत असताना एकट्यानंद गुरुजी घ्या किंवा मग विद्याधर पाटील घ्या किंवा मामा घ्या, अरुणजी रासुरे मामा, कदम मामा, ह्या सगळ्यांनी असं वैयक्तिक ह्यांनी जर एकट्यानं केले तर ह्याच्यापेक्षा सामूहिक पद्धतीने जर केले तर ह्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतो। आणि एकट्यानं केलं तर एकाची गोगलगाय दुसऱ्याच्या रानात जाऊन पुन्हा ते तिथे इफेक्ट करू शकते। म्हणून हा एक सकाळी 7 वाजता जर वावरामध्ये घुसून सगळ्या गावनं जर समजा हे आपल्या शेतातली जर गोगलगाय कंट्रोल केलं तर हे नुकसानीचं तुम्हाला म्हणजे अजिबात त्रास होणार नाही आणि हे मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या तुम्हाला प्रभावीपणे तुमचे नियंत्रण करता येऊ शकते।